सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री महालक्ष्मी अष्टक. श्री गुरुभ्यो नमः. श्री शुभ श्री लाभ श्री गणेशाय नमः. नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववर्धे देवी सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रपुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतर रहिते देवी आद्य शक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टक स्तोत्रै पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्यम् एककाले पठे नित्यं महापापविनाशनम्. द्विकालयः पठे नित्यं धनधान्य समन्वितः. त्रिकालये पठे नित्यं महाशत्रुविनाशनम्. महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा इति महालक्ष्मी स्तोत्र पठणम. श्री महालक्ष्मीचे हे अष्टक गायल्यावर करुणी वंदन सद्भाव धरून लक्ष्मी चरण पावन रे. कमल आसन कमल वदन कोमलते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटा नेईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणा वर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा. जी जी चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाली जगन्माता. नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावन ते. माता लक्ष्मी की जय. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. शांत सुंदर. जय श्री कृष्ण. हो जय श्री कृष्ण. गिरीश दादा. म्यूट होऊ का ताई मी? हो म्यूट व्हायचं ताई, म्यूट व्हायचं. गिरीश दादा. हा चालू. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून मी माझे चातुर्मासानिमित्त ज्ञानेश्वरी वाचन सुरू करतो.
व्यासप्रसादाच्युत्वान् एतद्गुह्यमहं परं योगैयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयत स्वयं. साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने दिव्य चक्षु प्राप्त होऊन योग रूप परम गुह्य ऐकले. तेव्हा बैसे तनी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे तेणे ती व्यासप्रसादे ऐकले मिया. एकतांची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी मी तूपणाचे दिठी विरोणी गेली. हे आघवेची का योग जया ठाया ते मार्ग तयाचे वाक्य समंग केले मद व्यासे. अहो अर्जुनाचेनी निशे आपण पेंची तुझे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव तेथ तेथ की माझे श्रोत्र पाठांचे झाले जी पात्र काय वानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. तेव्हा आनंद थोडा ओसरल्यावर तो म्हणाला, महाराज जे ज्ञान उपनिषदांनाही ठाऊक नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ते संभाषण ऐकता क्षणीच मी ब्रह्मस्वरूप झालो व मी तूपणाची दृष्टी होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला नेणारे मार्ग आहेत त्या भगवंताचे बोलणे व्यासांच्या कृपेमुळे मला सहजासहजी ऐकायला मिळाले. महाराज अर्जुनांच्या निमित्ताने आपण दुसरे बनून आपल्यालाच उद्देशून देव जे बोलले तेथे माझे कान श्रवण करण्याच्या अधिकाराला पात्र की हो झाले. श्री गुरुच्या स्वतंत्र सामर्थ्यांचे मी काय वर्णन करू. राजन संस्कृत्य संवादमी ममद्भूतम केशवार्जुनयो पुण्यम दृश्यामिच मुहुर्मुहु. राजा या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा आनंद होत आहे. राया हे बोलता विस्मित होये तेणेची मोडा वयाला ठाये रत्नी की रत्न विळाये झांकोळीत जैसी. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्व ये. तैसा शरीराची या स्मृती तो संवाद संजय चित्ती धरी आणि पोडती त्याची होय. ज्याप्रमाणे रत्नांची कांती रत्नाला झाकून टाकते त्याप्रमाणे राजाला हे म्हणतात संजय विस्मित झाला व त्या विस्मयानेच तो देहभान विसरून गेला. चंद्र उगवला म्हणजे जशी हिमालयावरील सरोवरे स्फटिका शिलासारखी घनरूप होतात पण सूर्य उगवताच पुन्हा त्यांना पाझर फुटतो त्याप्रमाणे देहभानावर येताच तो संवाद पुन्हा तो मनात आणि पुन्हा त्याची ती देहभान हरपण्याची अवस्था होईल. तच्च संस्कृत्य रूपमत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋषामीच पुन्हा पुन्हा. भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत अद्भुत कृपाची पुन्हा पुन्हा आठवण होऊन हे राजा मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मला आनंद होत आहे. मग उठवणी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा दिखली उगा कापा असो लाहसी. न देखणे जे दिसे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकू आता. देखोनी चमत्कार कीजे तो नाही पैसार मदही सकट महापुर देता है. ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुणी देत असे तिळदान हंतेचे. तेथ असवरे आनंदे अलौकिक ही काही स्पंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गते वेळोवेळा या अवस्थांची काही कौरवा ते परी नाही म्हणून राय ते काही कल्पावे जम. तव ज्याला सुख लाभ आपण पा करुणी स्वयंभव बुजाविला अवष्टंभ संजय तेणे. तेथ कोणी एक अवसरी हो आवी ते करुणी दुरी राहो म्हणे संजया परी कैसी तुझी गा. तेणे तुते येथे व्यासे बैसवली कासे या उद्देशे अप्रसंगा मागे ऐसे बोलसी काही. मग उठून म्हणाला, राजा भगवंताचे विश्वरूप पाहुणे आपण स्तब्ध कसे राहू शकलात. न पाहताही जे दिसते नाहीपणाचे जे आहे विष्णू म्हणते तरी जे आठवते ते आता कसे चुकू. ते विश्वरूप पाहून भगवंताचा तो चमत्कार असे म्हणण्याचा अवकाश राहत नाही. विश्वरूपाचा तो महापूर माझ्या सकट वाहून नेत आहे
त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमात स्नान करून संजय हंतेला तिलांजली देत होता, तेव्हा अनावर झालेल्या आनंदाने त्याला विलक्षण गहिवरामे हुंके येऊन सद्गतीत अंतःकरणाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे तो वारंवार म्हणू लागला. संजयाच्या या अवस्थाची धृतराष्ट्राला कल्पना होती, म्हणून तो असे का करतो याविषयी धृतराष्ट्राने जेव्हा कल्पना करावी तेव्हा संजयाने अत्यंत सुखाचा लाभ घेतला आणि मग निग्रहाने आपला दैव साव घेतला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, कोणत्या वेळेला काय काय घडते हे सांगायचे सोडून तू हे काय चालवले आहेस? तुला येथे व्यासांनी कोणत्या कामाकरता बसवले आहे? प्रसंग नसता मध्ये दुसरे काय बोलतोस? राणीचे राहुळा निलिया दाही दिशा मानी शून्याकारात्री होय पाहलया निशाचरा. जो जेथींची गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे, म्हणून या प्रसंगतेने म्हणावा की तो. मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्पीडित ते कोणासी रे जैत देईल शेखी. ये रवी विशेष बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनांचे अधिक प्रताप सदा. आणि एरांचे पांडे दही यांचे देवडे, म्हणून जैत कुंडे पुढे आणील नाते. आमा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे, ते नेणो संजय ऐसे तैसे सांगप्पा. जंगलात राहणाऱ्याला जर राजवाड्यात नेलं तर त्याला दाही दिशा शून्य वाटतात, किंवा दिवस उजाडला की निशाचरांना रात्रच होते. ज्याला जेचे महत्व माहीत नसते त्याला ते भयंकर वाटते, तेव्हा त्याला अप्रसंग म्हणजे योगच आहे. मग धृतराष्ट्र म्हणाला, बाबा रे, आता असे सांग की हे जे युद्ध उपस्थित झाले आहे त्यात शेवटी कोणाचा विजय होणार? वास्तविक पाहता आमचा असा तर्क आहे की केव्हाही दुर्योधनाचा पराक्रम हा नेहमी जास्तच असणार, आणि प्रतिपक्षाच्या मानाने तर त्यांचे सैन्य दीडपट आहे. म्हणून ते सैन्य जयश्री ओढून आणील ना. आम्हाला तर असे वाटते. मग तुझे ज्योतिष्य कसे काय आहे ते कळत नाही, तेव्हा संजय ते सांग पाहू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शीर विजयो भूतीर ध्रुवानिर्मम. जिकडे तिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धारी अर्जुन असतील तेथे श्री विजय, ऐश्वर्य आणि नीती निश्चितच आहे, असा माझा निश्चय आहे. यया बोला संजय म्हणे, जी येरांचे मी नेणे परी आयुष्य तेथे जिणे ते पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका, शुभ येथे अंबिका, संत तेथे विवेका, स्मितीची राहो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्नी तेथे दाहक, सामर्थ्य की दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पलिंगणे, सारंगाची गुरु तेथे तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्लास, हे असो तेथ प्रकाश, सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थ. जेणे स्वामिका स्तनात तो श्रीकृष्ण राहो जेथ, तेथ लक्ष्मी आणि आपले नि कांतेसी ते जगदंबा जयापासी, आणि मादिकी कायदासी नव्हती तयाते. या भाषणावर संजय म्हणाला, राजा, त्यांच्या एकामेकाचे काय होईल हे मला माहित नाही, पण जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चितच आहे. राजा, चंद्र आणि चांदणे शिव तेथे पार्वती, संत तेथे आत्मनात विचार असायचा. राजा तेथे सैन्य, सौजन्य तेथे सोयरीक, आणि विस्तव तेथे 10 शक्तीही राहणारच. द्या तेथे धर्म, व धर्म तेथे सुखाचा लाभ, व सुख तेथे ईश्वर असा असतो. वसंत तेथे वन, आणि वन तेथे फुले असणारच, आणि फुले म्हणते की तेथे भुंग्याचा समुदाय ठरलेलाच. सद्गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन, आत्मदर्शनात जसे समाधान असते. भाग्य तेथे सुखविलास, सुखविलास तेथे उल्हास, ते असो तेथे सूर्य तेथे प्रकाश. त्याप्रमाणे ज्या स्वामीमुळे सर्व पुरुषार्थ सनात झाले आहेत तेथे श्रीकृष्ण जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच, आणि पतीसह जगन्माता ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या आणि मादिक सिद्धिदासी होणार नाहीत काय? थांबूयात दादा आपण. कृष्ण थांबूयात आपण.
25 होऊन गेले, आपण थांबूयात. ठीक आहे. जय श्री हो, कृष्ण. जय श्रीकृष्ण. चांगलं छान बोललात. जय चालेल. श्री हो, तुम्ही सांगता का आज जे वाचलं ते 2 मिनिटं? मी काय टाइम मला थोडं जमणार नाही, आता मी नवीनच आहे नाही, ज्ञानेश्वरीत. हरकत नाही ना. जे वाचलं तुम्ही, तुम्हाला जे कळालं ते 2 मिनिटात बोला, नाही तर वंदनाताई आहेच सांगणाऱ्या परत. आता थोडासा मला सवय सवय करावी लागेल थोडी ताई. बर, ठीक आहे, जय हरकत नाही श्री ना. कृष्ण ताई. जय श्रीकृष्ण ताई, बोला. जय श्री कृष्ण. आता आजच्या वाचनामध्ये सवयोगादी मार्गाच्या ठिकाणी लिहून समाप्ती पावतात असे भगवंताचे वाक्य श्री व्यास कृपेने मला अनायासे प्राप्त झाले. संजय म्हणतो की मला हे अनायासे म्हणजे हे गुह्य ज्ञान अर्जुनाचं निमित्त केलं, नाही का? गुह्य ज्ञान सांगण्यास अर्जुन फक्त निमित्त झालाय, परंतु हे आपल्या सर्वांसाठी सांगितले. परंतु ही ब्रह्मस्थिती प्राप्त कशी झाली संजयाला? की सहज, ज्याप्रमाणे काकताळीने सांगितलं बघा, सहज कावळा हातात सापडावा. आंधळा असतो एक उदाहरण म्हणजे, आणि त्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये सहज तो टाळ्या वाजवतो की एक कावळा हातात सापडतो. आणि तेवढंच राजाची दवंडी येते की ज्याला कावळा पकडण्याचं ज्याला कावळा सापडेल त्याला इतका इतका इमान. आता याला इनाम तर भेटणार, तर चला कावळा भेटला आपल्याला, आपल्याला एवढं 10,000 इनाम भेटल म्हणून तो घेऊन चालतो. पण त्याच्या लक्ष देता किंवा हा एक सापतील. मग त्याने काय केलं, तो कावळा काय केला, बगलेत ठेवला आणि टाळे वाजवायला गेला. इकडे टाळे वाजवताच बगलेतला कावळा निघून गेला. त्याप्रमाणे हा म्हणतो, संजय म्हणतो की तसं मला सहज प्राप्त झालं, की हे ज्ञान मला सहज मिळालं. आणि श्री गुरूंच्या सामर्थ्याची योग्यता कशी वर्णन करता येईल, नाही का? जी श्रीकृष्णाची सामर्थ्यता आहे, नाही का? गुरु भेटले अर्जुनाला, तर ते तसं म्हणे की मला प्राप्त झालेलं आहे. आणि संजयाच्या बसल्या जागी ते समाधी अवस्था जायतली, अष्टसात्विक भावने म्हणजे समाधी अवस्था. मग ज्या वेळेस सद्गुरु प्राप्त होतात आपल्याला बघा, मग ते जे गुह्य ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीच्या आरतीत गेला, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामजनार्दनी, पायी मस्तक टेवेले आरती ज्ञानराज. मग ते प्रगट आहे पण गुह्य आहे बघा. म्हणजे हे विश्वात्मक देव आहे आणि तो प्रगट आहे परंतु गुह्य आहे. आता गुह्य म्हणावं तर कसं, ज्याप्रमाणे आपण जेवतो, जेवलो कसं सगुण, जेवण म्हणजे सगुण देव झाला, परंतु ढेकर निर्गुण म्हणजे पोट भरल्याचं ज्याप्रमाणे क्रिया होती आणि ढेकर येतो, आपल्याला असमाधान झाल्याची क्रिया म्हणजे ढेकर देणे, म्हणजे पोट भरल्याची क्रिया म्हणजे ढेकर देणे, म्हणजे हा निर्गुण देव सांगितला. त्याप्रमाणे संजय म्हणतो की सहज बोलता हित उपदेश, सहज बोलता करुणी सायाचं शिकवते. संत कसे असतात, सहज बोलतात पण आपल्याला शिकवत असतात. आणि इथं काय झालं की त्याप्रमाणे अष्टसात्विक भावाचा पुंज जिरविला कुणी, संजयाने, कारण धृतराष्ट्राने त्याला जागे केलं. तर बघा, विषय ओढी जे असतात त्यांना विषय आवडतात, त्यांना किती सांगितलं बाबा हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, पण तो विश्वास ठेवत नाही, कारण त्याला विषय ओढीले बोललेले जीवन कोण करील त्याची किव. मग त्याला विषय आवडत असतात, कारण त्याला तिकडं काय चाललंय युद्धात ते कळायचं असतं, कोण जिंकलं कोण हारलं ते कळायचं असतं. म्हणून तो संजयाला जागा करतो आणि त्या उद्देशाने विचारतो, अरे हे चाललंय काय चाललं, की ह्या मनुष्याच्या मंदिरात न्याला तर त्याला त्याच्या 10 दिशा उदार दिसतात ना, जो जंगलात राहतो त्याला उदाच संजयाची अवस्था झाली ती पा. संजय एकदम आत्मज्ञानामध्ये रमून गेला होता, परंतु मध्येच त्याला काय केलं, धृतराष्ट्राने डिस्टर्ब केलं आणि मध्येच विचारला, अरे सदरी
म्हणे तर त्याचं काय कळणार आहे त्याला. तर त्याच्या किती सांगितलं की आत्मदर्शन म्हणजे काय हे जरी सांगितलं तरी त्याला कळणार नाही. त्याप्रमाणे याची योग्यताच नाही म्हणून कृष्ण अर्जुन संवादाचा त्याला काय झालं वीट आला. तो सांगतोय तो खोटं त्याच्याकडे लक्ष न देता तो फक्त विचारतो जय कुणाचा आणि पराजय कुणाचा. आणि पुढे सांगतो की आमचा ओरादर असा धावतो की दुर्योधनाचा पक्ष अधिक पराक्रमी आहे. बघा आपला मुलगा, कारण तो मायेमध्ये गुरफटलेला आहे आणि त्यामुळे त्याला आपला मुलगा बलवान आहे नाही का, त्याच्याकडे अधिक सैन्य आहे असे वाटले. ज्याप्रमाणे चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विचार. पा संतांचे विचार सर्वच घेत नाहीत. सगळ्यांना संतांचे विचार पटतात का? कारण काही केस बघा पंढरपूरला जातो, आता यात्रा झाली पंढरीची वारी, सगळेच विठ्ठलासाठी गेलते का हो? नाही ना. तिथं काही हौशे होते, काही नवशे होते, काही चोरटे होते, अनेक प्रकारचे जातात. ते त्यांच्या कारणाने जातात. काही व्यवसाय करणारे होते, मग प्रत्येक पोट भरण्यासाठी गेले काही. त्याप्रमाणे इथं अशा अनेक गोष्टी असावायच्यात. तसा राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध. बघा जिथं प्रेम आहे तिथं संबंध येतो. तुम्ही जिथं जिव्हाळा असेल तिथंच जाता, तुमच्या विषय आपुलकी असेल तिथं जाता. सगळीकडेच जाता का हो? नाही बाबा, आपल्याला तो विचारित नाही, आपण काय तिथं जात नाही. त्याप्रमाणे अग्नी ते दाहकता, जिथं अग्नी आहे तिथं दाहकता आहेच. आणि जिथं दया आहे तिथं धर्म आहे. आणि जिथं जे ते धर्म म्हणजे सुखप्राप्ती आहे तिथंच पुरुषोत्तम आहे. बा जिथं धर्म दान धर्म जिथं आहे, वसंत तेथे वने आणि वन तेथे सुमने आहे. जिथं वन आहे तिथं फुलं आहे, सुमनी आलिंगने सारंगाची. त्याप्रमाणे इथं आत्मदर्शन कुठं आहे? जिथं ज्ञान वैराग्य आहे नाही का, किंवा सद्गुरु जिथे ज्ञान आहे आणि ज्ञान तेथे आत्मदर्शन आहे. ज्ञानी तेच आत्मदर्शन. आत्मदर्शन म्हणजेच समाधान. ज्या वेळेस आपल्याला आत्मदर्शन होतं बघा, गुरुप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. पहिले पायरी सांगितली, गुरुप्राप्त व्हायचे असतील तर संतांचे चरण धरा. आणि जिथं श्रीमंती करायची म्हणजे कष्ट, पैसा जमायचं म्हणजे कष्ट करावं लागतात, तसं गुरूंकडनं ज्ञान मिळवायचं म्हणजे त्यांची सेवा केलीच पाहिजे. सेवा करणे म्हणजे काय करणे हो? की सेवा करणे म्हणजे त्यांनी दिलेल्या नामाचं चिंतन करणे. पा अखंड चिंतन. अखंड दया तुझी प्रीती मदते तयाची संगती, मग मी कमळापती पडोल राहिनी तय टाई. मग बघा, मग मी कमळापती, मग मी तुझ्या चरणावरती राहील. आणि त्यावेळेस तो म्हणतो की त्यावेळेस समाधान प्राप्त होईल. ज्यावेळेस सुखाला की करीशी तळमळ, तरी तू पंढरीची जाय केवळ, तरी तू अवघाची सुखरूप होईस नाही का. जन्मजन्मीचे दुःख निवारशी. संतांच्या चरणी जर गेलं तर जन्मजन्मीचं दुःख निवारशी. बघा मग जन्म घेणे लागे. जन्म कशामुळे येतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे हरिरूप. मग हरिरूप व्हायचं असेल तर संतांची संगत करा. आणि जर तुम्हाला ते सुख उपभोगायचं असेल तर काय करा, तुम्ही संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष हे जर चारी पुरुषार्थ जर तुम्हाला प्राप्त व्हायचे असेल तर भगवंताचंच नामस्मरण करा हे सांगितलं. आणि जर ते विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान त्याच्या बाजूला होते. अर्जुनाच्या संगतीत कोण येते? प्रत्यक्ष भगवान होता. आणि ते कोण झाले? प्रत्यक्ष सद्गुरु झाले. मग ज्याला सद्गुरूची संगत आहे, ज्याच्या मस्तकावरती सद्गुरूचा कृपा आहे, हात टेविला मस्तकी नाही का, आणि प्रसाद देऊन केले सुखी. मग ज्यांनी प्रसाद दिला बघा तेच सुखी करू शकतात. आणि तोही त्यांनी ऐकले लक्ष्मीनारायणासारखे समर्थ मायबाप भेटले. आपल्याला मायबाप कसे भेटले? समर्थ भेटले. मग त्याला काय भीक मागावं लागेल? राजाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पाय. मग राजाची कांता जर भीक मागू गेली तर त्याला भीक मिळणार नाही. त्याप्रमाणे आपण जर समर्थाची लाडकी कमी संतांची मजवर्त कृपा बहुतांची, अक्षयी चुडा त्याला अंकन मोती नाकाला. मग त्यांची कृपा जर झाली तर काय होईल आपल्याला? की चिंताच वारली. बघा अवघी चिंता वारली, संत दर्शने आला पद्मनाभ जोडीला. काही वेळ आहे का? नाही नाही, बस काही थांबूयात ताई, थांबूयात. हा, जय श्री कृष्ण. छान सांगितलं, कारण विकास बोलतच राहू वाटलं. मी. हो म्हणूनच थोडं थोडं घेतो आपण, जेणेकरून म्हणून थांबले चांगलं. मी. चालेल. चालेल चालेल. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई.
मनीषा ताई. काय मी वाचू का? हो मनीषा ताई वाचा. ओके ओके ताई. जय श्री कृष्ण सर्वांना. काल आपले 18 श्लोकापर्यंत झालेले होते. आता त्या पुढचे 19. सघोषधार्तराष्ट्राणां हृदयान् निवेदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. याची व्याख्या काय? सघोष धार्त राष्ट्राणाम तुमुलो व्यनुनादयन. पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र होते, भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले होते. त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करून इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या राजांची हृदय विदीर्ण झाली होती. तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या अस्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादाने झाली होती. त्या शंखध्वनीने कौरव सैन्याच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह होता, बल होते त्याला कमजोर केले आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याविषयी भय निर्माण झाले. संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहेत. धृतराष्ट्रापुढे संजयाचे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे आणि त्यांच्या संबंधियांचे हृदय विदीर्ण झाले. याचाच म्हणजे शब्द आपल्या श्लोकामध्ये काय आहे? वेदारयत म्हणजे विदीर्ण झाले असा अर्थ आहे त्याचा. विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्टसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही. म्हणून संजयाने धार्तराष्ट्राणाम असे न म्हणता तावकी नाम असे म्हणावयास पाहिजे होते. कारण असे म्हणणे सभ्यपणाचे आहे. या दृष्टीने या ठिकाणी धार्तराष्ट्राणाम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकावले असा करण्यास युक्तिसंगत आणि सभ्यपणाचे वाटते. अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली. या दृष्टीनेही असाच अर्थ लावणे युक्तिसंगत वाटते. या ठिकाणी अशी शंका येते की कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने एखादी वाद्य वाजविली. त्या शब्दांचा पांडव सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु पांडवांच्या या 7 अक्षौहिणी सैन्यांच्या शंखवादाने कौरव सेनांचे हृदय विदीर्ण झाले. याचे समाधान असे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म, पाप, अन्याय नाही, अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात, त्यांचे हृदय मजबूत असते. त्यांना भय वाटत नाही. न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो, शूरवीरता राहते. पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतर सुद्धा नियमानुसार कौरवांकडून राज्याची मागणी केली होती. म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती, तर उत्साह होता आणि शूरवीरता होती. तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता. याच कारणाने कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने वाजविल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु जे अधर्म, अन्याय, पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहज कमजोर होते. त्यांच्या हृदयात निर्भयता, निशंकपणा नसतो. त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात. अधर्मीला नष्ट करून टाकतो. दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी छळ करून, कपटाने व अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते. या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत आणि निर्भय झाले होते. तात्पर्य कौरवांचा पक्ष अधर्माचा होता, म्हणून पांडवांच्या या 7 अक्षौहिणी सैन्यांच्या शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले व त्यांना अत्यंत क्लेश झाला.
या प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयाच पाहिजे. म्हणजे याचा काय बोध घेतला पाहिजे की आपणाकडून आपल्या शरीर, वाणी, मन यांच्याद्वारे कधी अन्याय आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये. अन्याय आणि अधर्माच्या आचरणाने माणसाचे हृदय कमकुवत व बलहीन होत असते. त्यांच्या हृदयात भीती उत्पन्न होते. उदाहरणार्थ, लंकेच्या राजाला, रावणाला त्रैलोक्य भीत होते. तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो. म्हणून साधकाने कधीही अन्यायाचे आणि अधर्माचे आचरण करू नये. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्राविषयी प्रश्न विचारला होता. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता भगवद्गीता प्रकट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह मयीपते. व्याख्या. अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवाद रूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति पदाने हा संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. प्रवृत्ते शस्त्र संपाते. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा करून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचरली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवाच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्याजवळ गेला, परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेला. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता आणि उत्साह आणि वीरता आहे. कपिध्वज. अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्र दळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीर श्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदळी वनात गेले तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह केला. तेव्हा माझ्यासमोर आपली सदैव कृपादृष्टी असू द्या असे भीमाने सांगितले. त्यावर हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करेन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथावर ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की ज्या गर्जनेने शत्रू सैन्यांचे प्राण हरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचा विजय होणार हे निश्चितच.
पांडव. धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडव हे पद वापरले होते, म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय पांडव हे पद वापरतात. ऋषिकेशन तदा वाक्यमिदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरु आहेत, अंतर्यामी आहेत, मन बुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले वचन बोलतात. पुढे अर्जुन बोलतो, सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् रणसमुद्यमे. अच्युत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय याची व्याख्या, दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते, तेथून एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्यांचे अंतर होते. त्या दोन्ही सैन्यांचा मध्यभाग दोन प्रकाराने होता. सेना जितकी रुंद उभी होती त्या रुंदीचा मध्यभाग, दोन्ही सैन्याचा मध्यभाग, जेथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव होती, अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात, जेणेकरून दोन्ही सैन्याला सहज रीतीने मी पाहिल म्हणजे बघेन अशा ठिकाणी म्हणजे रथ उभा करा. सेनयोरुभयोर मध्ये म्हणजे दोघं सैन्याच्या मध्ये. हे पद गीतेत 3 वेळेला वापरलेले. अध्याय पहिला 21व्या श्लोकात पण वापरले आणि 24व्या श्लोकात वापरले आणि दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकामध्ये पण हा म्हणजे गीतेत हा शब्द वापरलाय, सेनयोरुभयोर मध्ये. याच अध्यायाच्या 24व्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये 3 वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की, पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा देतात. नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशी यांना पाहण्यासाठी म्हणतात आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश करतात. अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती. मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून परावृत्त झाले आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला, जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला. यावरून हा भाव निघतो की मनुष्य कुठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपाने असतात. यावदेता निरीक्षेह रणसमुद्यमे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठपर्यंत उभा करावा यावर अर्जुन म्हणतात की, जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही, तोपर्यंत आपण रथ तेथेच उभा करावा. या युद्ध प्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करायचे आहे, त्यापैकी माझ्या बरोबरीने सामर्थ्यवान कोण आहेत, माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहेत आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत, त्या सर्वांना मी जरा पाहू इच्छितो. या ठिकाणी योद्धुकामान या पदाने अर्जुन म्हणत आहेत की, आम्ही तर तडजोड करण्याचा विचार केला होता, परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही, कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा होती. म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात ते मी पाहून घेतो. योत्स्यमाणानवेक्षेहं ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर प्रियचिकीर्षवः. या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी
म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितो की या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची षडयंत्रे रचलेली आहेत. आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत. नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत, परंतु तो स्वतः हडप करू इच्छितो, आम्हाला देऊ इच्छित नाही, अशी तर त्याची दुष्ट बुद्धी आहे. आणि येथे आलेले राजे लोक युद्धात याला विजय मिळवून देऊ इच्छितात. वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते की त्यांनी असे काम करावे, अशी गोष्ट समजून सांगावी की ज्यामुळे आपल्या मित्राचे इहलोकात परलोकात हित व्हावे. परंतु हे राजे लोक दुर्योधनाच्या दुष्ट बुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधना करवी युद्ध करून युद्धात त्यांची सहाय्यता करून त्याचे पतनच करू इच्छितात. तात्पर्य असे आहे की दुर्योधनाचे हित कशात आहे, त्याला राज्य सुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोक सुद्धा कसा सुधारेल या गोष्टीचा ते विचारच करत नाही. जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता की बाबा कमीत कमी अर्ध राज्य तुम्ही ठेवून घ्या आणि अर्ध राज्य पांडवांना देऊन टाका, अशा रीतीने दुर्योधनाला अर्ध राज्यही राहिले असते आणि त्यानंतर त्याचा परलोकही सुधारला असता. योत्से माना नवेक्षे यये तेत्र समागता. या युद्धासाठी उतावळी असणाऱ्यांना जरा पाहून तर घेतो. त्यांनी अधर्माचा अन्यायाचा पक्ष घेतला आहे, म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत, नष्ट होतील. योत्से मानान म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबळ दिसत आहे. हे आहे तरी कोण हे पाहून घेतो. संबंध अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंतांनी काय केले हे संजय पुढील 2 श्लोकात सांगत आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेक्षांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. गुडाकेश या शब्दाचे 2 अर्थ होतात. गुडा म्हणजे वळलेले आणि केश म्हणजे डोक्यावरील केस. ज्याच्या डोक्यावरील केस कुरळे आहे त्यांचे नाव गुडाकेश आहे. गुडाका असे निद्रेला म्हणतात आणि ईश म्हणजे स्वामी, ज्याने निद्रा जिंकली आहे असा, ज्याचा निद्रेवर अधिकार आहे. मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा त्याचा त्याग करू शकतो, तो गुडाकेश. एव मुक्त जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषय भोगाचा दास नाही, केवळ भगवंताचा भक्त आहे, अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकतात. केवळ ऐकतच नाही तर त्यांच्या आज्ञेचे पालनही करतात. म्हणून आपल्याला भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. ऋषिकेश इंद्रियाचे नाव ऋषिक आहे. इंद्रियांचा ईश अर्थात स्वामी, त्याला ऋषिकेश म्हणतात. पूर्वी 21व्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियादिकांना प्रेरणा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतर्यामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनलेले आहेत. ही त्यांची अर्जुनावर केवढी विशेष कृपा आहे. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेक्षांच्या महीक्षिताम्. त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य, विद्या संबंधी गुरु द्रोणाचार्य, कौरव सेनातील प्रमुख राजे लोक समोर सहज दिसतील. उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती. कुरु या पदात धृतराष्ट्राचे पुत्र
आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही येतात, कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत. युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशी यांना पहा, असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशी यांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तर एकच आहोत. या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत, चांगले असोत व वाईट असोत, सदाचारी असोत व दुराचारी असोत, परंतु सर्व आपलेच आपतेष्ट आहेत. अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा, जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्य काळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा, असा भाव ठेवीन भगवंतांनी त्या ठिकाणी पश्यैतान समवेतान करून म्हटले आहे. नाहीतर भगवान पश्यैतान धार्तराष्ट्रां समानिती असेही म्हणू शकत होते, परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतःकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता, तसेच अर्जुनाच्या अंतःकरणातील स्वजनाविषयींचा सुप्त मोही नष्ट झाला नसता. हा मोह नाहीसा करण्यासाठी जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते. जसे एखाद्याला फोड झाला असता प्रथम त्याला पिकवतो आणि त्या पिकल्यानंतर तो कापून साफ करतो, तसेच भगवान भक्तांच्या अंतःकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात. या ठिकाणी भगवान अर्जुनांच्या अंतःकरणातील सुप्त मोह पुरून पश्य म्हणून जागृत करतात, ज्याला पुढे उपदेश करून ते नष्ट करतात. अर्जुनाने असे म्हटले होते की यांना मी पाहून घेतो. निरीक्षे हा म्हणजे शब्द आपल्याला 22व्या श्लोकात पण गेला आणि अवक्षे हा 23व्या. म्हणून येथे भगवंताला पश्य म्हणजे तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती. भगवंतांनी केवळ रथ उभा करावयास पाहिजे होता, परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठी कुरुन पश्य असे म्हटलेले आहे. म्हणजे ह्या कुरुवंशी यांना बघून घे. कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते, त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणांकडे लक्ष जात नाही, उलट हे माझे आहेत असा भाव असतो. तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्राप्ती निर्माण होते. जेव्हा भक्तांच्या अवगुणाकडे भगवंताचे लक्ष जात नाही, तर हा माझाच आहे असा भाव असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थाची आणि भगवत प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची आणि मोहाची आणि भगवत प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्युत होतो आणि भगवत प्रेमात तो तल्लीन होतो. तल्लीनतेमुळे कर्तव्य पाळण्याची फार तर विस्मृती होऊ शकते, परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही. कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियाची आणि भगवत प्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते. पूर्व श्लोकात भगवंताने अर्जुनाला कुरुवंशी यांना पहा असे म्हटले आहे. त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करीत आहेत. ते आपण आता पुढील भागात बघूया. म्हणजे त्यांनी 24-25 मध्ये आपल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोघं सैन्यांमध्ये नेऊन आणि त्यांनी उपदेश केला की तू दोघं सैन्यांना बघ, म्हणजे आपलं भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना बघून घे. आणि एवढंच, म्हणजे जास्त काही मला सांगता येत नाही ताई, अजून माझा पण अभ्यास चालू आहे. जरूर यापुढे झाला अभ्यास तर नक्कीच मी प्रयत्न करेन. चालेल. हॅलो ताई. हो चालेल ताई, खूप छान सांगितलं. ह्याच्यामध्ये एवढं पण सांगितलं त्यांनी की कौरवाचं प्रेम आणि पांडवांचं प्रेम. तर त्यांनी तिला मायेमध्ये गुंतवलं आणि त्याच्यानंतर मायेपासून दूर व्हायचं कसं हे सांगितलं. सांगितलं.
खूप छान. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जर बघितलंय ना, की म्हणजे ज्याला काही गीता काही माहिती नसेल, हे वाचलं, याच्यातले वाचलं तुम्ही रोज, तरी आपोआप म्हणजे आपल्याला थोडी तरी गीता समजायला लागेल, की ह्या श्लोकात काय आहे. काय आहे ते, बरोबर आहे. विशेष म्हणजे म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला समजेल अशी भाषा आहे ही. असं हो अवघड भाषा काहीच नाही. काहीच म्हणून प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक घ्यावं आणि वाचन करावं, म्हणजे वाचन. लक्षात येईल. त्या निमित्ताने वाचन होतं. निदान परीक्षा देव अथवा न होते. देव, पण हो. निदान वाचन होतं, हे फार महत्वाचं आहे. वाचन होते म्हणजे आपल्याला अर्थ, आपण रोज तर अध्यायाचं वाचन करतो, पण अर्थ माहिती नाही ना, काही अर्थ माहिती आपोआप नसते. माहिती होत. मीन्स या बरोबर. श्लोकामध्ये काय आहे असं. मनीषा, धन्यवाद ताई. छान सांगितलं मनीषा. ऐकते मी, आहे मी पनवेललाच ओके आहे, पण ओके ऐकते तुझं. ओके पण ओके. हा जय श्रीकृष्ण ताई. हा मी पनवेल, पण नाही, तुमची एवढी नाहीये. नाही नाही, छान सांगितलं आणि कळलं पण. काही नाही, सगळ्यांना वाचता वाचता सगळेजण बोलायला लागतील आणि सगळ्यांनी बोलायचंय. आणि सुचेता. थोडस म्हणजे त्यांनी याचं उदाहरण पण एक एक थोडेसे असे दिलेत ना, मग हा थोडस जरा होतंय. फक्त थोडस अजून वाचन जेवढं आपण डीप मध्ये करू, तेवढं थोडस आपल्या लक्षात येईल, असं आहे ते. बरोबर. पहिलं वाचन, दुसरं वाचन, फरक पडेल. बरोबर. उद्याचं कोण आहे आधीच विचारून ठेवून दे म्हणा, उद्याचं कोणाचं नाव आहे. नसेल तर मी वाचू उद्या. हो, हरकत वाचू नाही. शकते. हो हो हा, आपल्याकडे ते 8 जणींची नावं आली होती ना सुचेता, कोण हो कोण हो वाचणार आहे. हो, त्याप्रमाणेच लिस्ट मध्ये टाकत आहे. जर नाही कोणी हा, वाचलं तर आपण परत सुरू करू. उद्या बर शकुंतला ताई वाचणार म्हणतायत, हरकत नाही. बर बर, चालेल चालेल. हो हो, चालेल. शकुंतला ताई बोलायचंय. मालती ताई, तुम्हाला बोलायचंय का 2 मिनिटं? अनम्यूट करत आहे. कोण हँड रेस केले तुम्ही? हो ताई. हा, बोला ताई. हो म्हणजे या सगळ्या श्लोकात असं सांगितलं की हम्म अर्जुन म्हणते की मला सैन्य पाहायचंय, माझ्या मध्यभागी उभं कर. पण असं श्रीकृष्णाने उभं केलंय हम्म रथ, केदारनाथ, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य आणि बाकीचे कुटुंबीय दिसाव. म्हणजे त्याच्या अर्जुनाच्या मनामध्ये आधी ह्यांच्याबद्दल मोह निर्माण व्हावा. बरोबर. कारण भीष्माचार्यांचा वगैरे खूप आदर होता ना त्यांच्या मनामध्ये, अगदी अर्जुनांच्या. बरोबर. त्यांनी आधी असं मोह निर्माण केला अर्जुनाच्या मनात, आणि त्या निमित्ताने भगवद्गीता सांगता येईल असं श्रीकृष्णाला वाटलं. म्हणून त्यांनी कुरुवंश म्हणजे पांडव आणि कौरव हे कुरुवंशीच आहेत ना दोन्ही पण. हो हो. म्हणून त्यांच्या दोन्ही सैन्याकडे निरखून पहा. मग त्यांना म्हणजे असं सांगितलं की कुटुंबातील भाव कसे असतात आणि प्रेमाचे भाव कसे असतात, असे दोन्ही सांगितले ना. हो हो, हम्म. बरोबर. की आधी पूर्ण कुटुंब काय आहे ते बघ, आणि त्याच्यानंतर मग कुटुंब कसं हे होतं, त्याच्यामधून मुक्त कसं व्हायचं ते पण सांगितलं. ते पण सांगितलं आता याच्यानंतर. छान आहे. उद्या वाचतेच आहे मी. हरकत नाही ते, चालेल. असं सरळ वाचायचंय का? हो, सरळ वाचलं तरी छोटे छोटेच आहे, जास्त काही नाहीये. आणि नंतर त्याचा मतितार्थ सांगायचा प्रत्येक श्लोकाचा थोडासा. हो चालेल, तसंही हा. चालेल. हो ना, म्हणजे मग अजून समजायला थोडस सोपं जातं. हो हो, श्लोक झाल्याबरोबर सांगितलं ना, हा, आणखी थोडं चालतं सोपं जाईल. चालतं. तात्पर्य. तात्पर्य हो, सांगायचं. 1-2 बरोबर. तात्पर्य. हो हो हो, चालेल. मालती ताईंना काही बोलायचंय का? मंगलाताई, आपलं मंगलाताई गाणं राहिलंय आज, नाही येत का मंगलाताई? मंगलाताई मोरे ताई, अनम्यूट करत आहे मी तुम्हाला. हो करा. हो हो, छान. खूप दिवस झाले तुमचं ऐकलं नाहीये. नाही ताई, मला मिळालं ते पुस्तक, ग्रंथ मिळाला बरं. बर बर बर, चांगलं झालं ना उलट. भगवद्गीता. म्हणजे कसं अगोदर 2 दिवस कळण्याच गेलं काय काय व्हायला लागले ते, मग बरोबर. ते मिळालं आमच्या ग्रुपमध्येच.
बरं झालं. हा ते समोर असल्यानंतर ऐकल्यानंतर तेच आहे ना सगळं. हो, आता उद्या परवापासून तुम्ही करू पण वाचू सुरुवात आहे. शकता. हो, करा सुरुवात आहे. हो 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 वाचू शकताय. वाचू शकता. शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान, शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. धन्य तुझी मात्र धन्य तुझी काया, धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया, बालपणी गेलीसी तू मातेवर माया, बालपणी केलासी तू मातेवर माया. शिवशंकर हो चिडले, शिवशंकर हो चिडले, त्या मान मुखा बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार, पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार, दाविले साई बाप बुद्धिमान थोर, दाविले साई बाप बुद्धिमान थोर, गजराज बघुनी समोर, गजराज बघुनी समोर, किती लाजाव मोरान, एक मुखान बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. तुम्हाकडे बघून गगनी चंद्रमणी हासला, तुमडे बघुनी गगनी चंद्रमणी हासला, म्हणून चतुर्थीला मी चंद्र नाही पाहिला, म्हणून चतुर्थीला मी चंद्र नाही पाहिला. मूषक वाहन तुमचे, मूषक वाहन तुमचे, कती डोळे छान, एक मुखान बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. हार तुझ्या कंठी झळके मोतियाच्या माळा, हार तुझ्या कंठी झळके मोतियाच्या माळा, कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा, कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा. दर्शन सुख द्या देवा, दर्शन सुख द्या देवा, आम्ही केले तुमचे ध्यान, एक मुखान बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. मुळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी, मुळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी. विघ्नहारी विघ्नेश्वर कृपा असू द्यावी, विघ्नहारी विघ्नेश्वर कृपा असू द्यावी. या गणपती बाप्पा, या गणपती बाप्पा, करू स्वागत आनंदान, एक मुखान बोला बोला जय जय गजानन, एक मुखान बोला बोला जय जय गजानन. ज्यांनी ज्यांनी केली भक्ती त्यांना पावलासी, ज्यांनी ज्यांनी केली भक्ती पावलासी. संकटात भक्ता बघुनी वेगे धावलासी, संकटात भक्ता बघुनी वेगे धावलासी. अगाध महिमा तुमचा, अगाध महिमा तुमचा, गाईले आम्ही गुणगान, एक मुखान बोला
बोला जय जय हनुमान एक मुखान बोला. बोला जय जय हनुमान. शंकराच्या सुता तुला गौरीच वरदान. शंकराच्या सुता तुला गौरीच वरदान. एक मुखान बोला. बोला जय जय गजानन. एक मुखान बोला. बोला जय जय गजानन. गणपती बाप्पा मोरया. शांत आहे, खूप सुंदर. अगदी सगळ्यांनी सुंदर प्रोग्राम केला. वाचन सगळ्यांचं छान झालं आणि समजून पण छान सांगितलं. सगळ्यांचे धन्यवाद. जय श्री कृष्ण सर्वांना. मालतीताईंचा काही प्रश्न होता कृष्णाचा काही? कार्यक्रम. हो, मालतीताई काही नाही बोलायचं? हो, मला हे चुकून झाले, नाही चुकून झाले. बर बर, ठीक आहे, हरकत नाही. हे मला काही बोलायचं नाही, पण कसं काय हे 100 झाले काही कळेना. बर बर, हरकत नाही, हरकत नाही, चालेल ते. चालेल, ओके, चला. छान कार्यक्रम घेता तुम्ही. मी आता 2 दिवस झाले जॉईन झाले याला. हा चालेल. चालेल, असं जॉईन होत राहा, म्हणजे ऐक छान हो छान हो. हो हो. अजून आता रोज ते वेगवेगळे 100 ऐकता येणार झाले, हे आहेत. कसं काय काम कमी करायचं मला काही कळेना. नाही, हरकत नाही ते. चालेल, चला. जय चालेल. श्री कृष्ण सर्वांना. छान. जय श्री कृष्ण.